काही काही मुलं असे आहेत की ते जवळपास हाताबाहेर गेलेली सिच्युएशन आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितले की मुलं पालकांना मारतात आहेत किंवा आरडाओरडा चालू आहे, चिडचिड चालू आहे. मग ह्या बाबतीत दिशा कॅम्प काय आहे? एक्झॅक्टली, खूप चांगला प्रश्न आहे. कारण की 13 ते 19 हा वयोगट आहे. ह्या वयोगट आपण का निवडला? कारण की या वयोगटामध्ये इथं हार्मोनिकल इम्बॅलन्स झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या बॉडीवरती ते जे बोलतात त्याच्यावरती त्यांचं नियंत्रण कसलंही नसतं. आणि या वयामध्ये मग त्यांना कोणीतरी पाठीवरती हात ठेवून लढ, कळ, जिंक असं म्हणण्याची गरज असते. पण इथं काय होतं, त्यांच्या खांद्यावरती हात टाकून ऍज अ मित्र त्यांना ट्रीट पालकांनी केलं पाहिजे. पण इथं काय होतं, पालकांना वाटतं की हा हायपर झाला, हा असाच वागतो, हा तसाच वागतो. त्याच्या खांद्यावरती हात ठेवून मित्र बनण्यापेक्षा त्याच्यावरती पालकत्व करायला जातात, त्याच्यावरती ओरडायला जातात आणि मग दोन्ही कडून टाकल्यानंतर ते तुटणारच आहे. आणि मग यासाठी दिशा कॅम्प मध्ये आपण हे बघा, विद्यार्थ्यांना विद्यार्थी कसं व्हायचं हे सगळीकडे सांगितलं जातंय. शाळेत सांगितलं जातंय, ट्युशन मध्ये सांगितलं जातंय, एखाद्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीच्या क्लासेस मध्ये सांगितलं जातंय आणि खूप सारे लोक सांगतात. पण पालकांना पालक म्हणून तुम्ही कसं वागलं पाहिजे या मुलांबरोबर हे तुम्ही आजपर्यंत सांगितलं. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.